नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे सिंह राशीच्या व्यक्तींना मार्च 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. या महिन्यात सिंह राशीच्या व्यक्तींना पूर्वार्ध अनुकूल तर उत्तरार्ध प्रतिकूल असं संमिश्र ग्रहमान दिसून येत आहे. जास्तीत जास्त आपलं कामं जे आहेत ते पूर्वार्धामध्ये उरकून घ्या, म्हणजे पार पाडून घ्या. कारण उत्तरार्धामध्ये बऱ्याच काहीतरी छोट्या मोठ्या कारणांनी सगळ्या गोष्टीला उशीर होणार असं दिसून येतं. त्याचप्रमाणे आपल्या स्वतःच्या आरोग्याविषयी औषध पाणी किंवा मेडिसिनसाठी काही खर्च करावा लागेल असंही दिसून येत आहे उत्तरार्धामध्ये. पूर्वार्धामध्ये आपल्या जोडीदारासमवेत आपण कुठेतरी छोट्या 2 ते 3 दिवसाच्या टूरला, पिकनिकला असं जाऊ शकता असा योग या ठिकाणी दिसून येतो. त्यापासून मनस्वी आनंद मिळेल तर तुम्ही अवश्य त्या ठिकाणी जा आणि ते सुख अनुभवा. आपल्या जोडीदारावरचा विश्वास एकमेकांचा जो आहे तो दृढ होईल. विवाहिच्छुक जी मुलं मुली आहेत सिंह राशींची, त्यांना या महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी अनुकूल होतील. एखादं अफेअर त्यांचं चालू असेल आणि ते घरी डिक्लेअर करायचं असेल तर ह्या महिन्याच्या पूर्वार्धात त्यांनी ते घरी सांगायला हरकत नाही. म्हणजे कालांतराने काय होईना घरच्यांची परवानगी मिळेल, लगेच मिळाली नाही तरी. तर अशा गोष्टी या महिन्यात सिंह राशींच्या व्यक्तीच्या बाबतीत दिसून येतात. जी कपल्स लहान बाळाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांनाही अनुकूल कालावधी या महिन्यात दिसून येतो. पूर्वार्धामध्ये देवाच्या आशीर्वादाने त्यांना तो लाभही मिळेल असं दिसून येत आहे. उत्तरार्धामध्ये मी सांगितलंय की औषधोपचारासाठी काही खर्च स्वतःसाठी आणि कुटुंबातील व्यक्तीसाठी करावा लागेल असं दिसतंय. उदाहरणार्थ विविध प्रकारच्या टेस्ट करणे, चाचण्या करून घेणे, लॅबमध्ये टेस्ट करणे, हे सगळं करून त्यात निघणार काही नाही, पण तुम्हाला ते करावे लागतील. हा डाऊट आहे, अमुक डाऊट आहे, तमुक डाऊट आहे म्हणून एक एक गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील, पण त्यात निष्पन्न काही होणार नाही. पण ते तुम्ही करा, म्हणजे मनातली शंका दूर होईल आणि गंभीर काय होणार असेल त्याची पूर्वसूचना तुम्हाला मिळेल. म्हणून आरोग्यविषयक काही गोष्टी मला या महिन्यात थोड्याशा गांभीर्याने दिसून येतात. स्वतःकडे लक्ष द्या आणि आपल्या पायाला दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. पाय मुरगळणे, पाय लचकणे, विशेषतः 2 व्हीलर चालवणारे जे लोक असतात त्यांनी या बाबतीत खूपच काळजी घ्यायला हवी. कारण ते निमित्त असतं, त्या निमित्ताने काही गोष्ट बारीकशी जरी घडली तरी त्याचा दीर्घ परिणाम होतो. तर आरोग्याच्या बाबतीत सिंह राशींच्या व्यक्तींनी काळजी घ्यायची आहे. कामाच्या बाबतीत अनुकूल गोष्टी घडतायत, उत्साहही तुमचा आहे, पण त्या उत्साहाला प्रतिसाद मात्र थोडा हळू मिळतोय. आता ही गोष्ट काही तुमच्या हातात नाहीये, पण प्रयत्न तुमचे चालू आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. समोरून मिळणारा जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद मिळायला थोडा उशीर होतोय किंवा त्याबद्दल विविध क्वेश्चनरीज येत आहेत असं निर्माण होईल, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या कामात पक्के आहात, तुम्ही ते करत जा. जी शिक्षण घेणारी मुलं जी आहेत या महिन्यात, त्यांनी व्यसनांच्या नादी लागू नका, मुद्दाम सांगतोय. कारण काही प्रसंग तात्कालिक असे घडतात की व्यसनाच्या आहारी निघून जातात. तर व्यसनाच्या आहारी मात्र या महिन्यात तुम्ही कोणत्याही प्रकारे परिस्थितीत पडू नका. तात्कालिक क्षणिक कोणत्याच प्रकारे नको. कारण अशा वेळी जर काही व्यसनामध्ये तुम्ही सापडलात तर ते व्यसन सुटणं कठीण होतं. म्हणून तुम्ही काळजी घ्या. ज्या मुलांच्या परीक्षा चालू आहेत त्यांनी अजिबात आळस न करता पुन्हा पुन्हा रिपिटिशन्स करा, अभ्यासाची उजळणी करा.
कारण स्ट्रेस लेवल थोडी तुमची वाढलेली असणार आहे आणि आपली स्ट्रेस लेवल वाढलेली असली की नेमकं तेच घडतं जे नको. आयत्या वेळी ब्लँक होणे, काही न आठवणे, अशा गोष्टी घडतील. तर त्याबद्दल आपण सावधगिरी बाळगा. कौटुंबिक बाबतीत घरातील मोठ्या व्यक्तींचा हट्ट तुम्हाला पुरा करावा लागेल या महिन्यामध्ये. म्हणजे प्रत्येकाने आपापलं मत मांडलं आणि एखाद्या मोठ्या व्यक्तीने असं मत म्हटलं की नाही हे असंच गोष्ट व्हायला पाहिजे, तर तुम्हाला ती मान्य करावी लागेल. आणि जर मान्य केले नाहीत तर विनाकारण क्लेश निर्माण होतील. म्हणून योग्य असेल तर तुम्ही कमीपणा घेऊन त्याप्रमाणे ती गोष्ट करायला हरकत नाही. कुटुंबातील वातावरण असं आहे की पैसे किंवा आपली संपत्ती जी आहे ती पटकन बाहेर पडणार नाही. म्हणजे एखादी प्रॉपर्टी पूर्वजांच्या पासून चालत असलेली प्रॉपर्टी जर तुम्ही विकायचा विचार करत असाल तर सहजासहजी फायनल डील होणार नाही. प्रायमरी मीटिंग्स होतील पण त्याच्यामध्येच ते सगळा विषय आटपून जाईल. फायनल डील होणं जरा कठीण दिसत आहे. नाही प्रॉपर्टी विकली गेली ठीक आहे, थोड्या दिवसांनी विकेल किंवा विकता येईल, त्याबद्दल काळजी करू नका. कुटुंबामध्ये आपल्या जर काही व्यक्ती अशा असतील भित्र्या स्वभावाच्या तर त्यांच्याकडून मोबाईल फ्रॉड किंवा अशा फ्रॉडमधून पैसे गमवायची शक्यता दिसून येते. म्हणून अनावश्यक कोणतीही वेबसाईट क्लिक करू नका की ज्यामुळे तुमचा फोन वगैरे हॅक होऊन तुम्हाला त्याचा परिणाम भोगावा लागेल. उत्पन्न मी सांगितलं तुम्हाला सुरुवातीला पहिल्या 15 आठवड्यात तुम्हाला जेवढं उत्पन्न आहे तेवढं सगळं व्यवस्थित येणार. दुसऱ्या 15 आठवड्यामध्ये मात्र ते थोडं थांबून इन्क्वायरी होऊन येईल, पण येईल. चिंता करू नका की पहिल्या 15 आठवड्यात असं झालं आता का होत नाही आहे, याबद्दल जास्त विचार करू नका. आपलं कर्तव्य आपण करत चला, हाच सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देईन. हे होतं सिंह राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.